अरे, मोदक तर तयार आहे. हे कसे काय झाले? अगदी 5 मिनटं गॅसवरती आणि पूर्ण प्रोसिजरला अगदी 7 ते 8 मिनटात हे मोदक तयार होतात. ह्याच्यात ना आपण खवा वापरला आहे ना रवा वापरला, नाही बेसन नाही उकड काढलेली आहे, तरीसुद्धा अगदी ऑथेंटिक पद्धतीचे हे मोदक आपले तयार आहे. तर कसं काय करायचं चला बघूया. नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण बघणार आहोत अगदी झटपट होणारे, अगदी 7 ते 8 मिनटात तयार होणारे खमंग अशी उत्कृष्ट असे मोदक, जे अगदी जिभेवर ठेवताच विरघळतील. तर चला पटकन बघूया. अगदी ह्याला कंडेन्स मिल्कसुद्धा नाही वापरलं. पण कसं काय केलं हे, तर चला डिटेलमध्ये ही रेसिपी बघूया. अगदी तोंडात टाकताच विरघळणारे, अगदी जसं मी म्हटलं की ना मावा ना खवा ना रवा काहीच न वापरता अगदी मौसूद आणि अगदीच 5-10 मिनटात होणारे हे मोदक कसे होतात तर ते बघू. अगदी लास्ट मोमेंटलासुद्धा तुम्ही करू शकता. तर स्टीमसुद्धा नाही करायचा आणि अगदी गॅस अगदी 4 ते 5 मिनटाच्या आतच आपल्या गॅसची प्रोसिजर आहे. तर कशी करायची ही व्हिडिओ जे आहे ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ह्याच्या मागची स्टोरी आणि ह्याच्या मागचे जे मिस्टेक आहे तीसुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार आणि अशीच खमंग उत्कृष्ट असे मोदक नक्की करा ह्या सीझनला. तर चला बघूया. अगदी मोजके काही साहित्याने जे ते सुद्धा आपल्या घरच्या घरी आहे. 1 वाटी फुटाण्याची डाळ, 1 वाटी खवलेलं ओलं नारळ घेतलेलं आहे मी, अर्धी वाटी गुळाची पावडर आणि अर्धी वाटी मिल्क पावडर आणि काही ड्रायफ्रूट्स घेतले जसे बदाम 15 ते 20 आणि 15 ते 20 पिस्ता घेतलेले सोलून आणि 5 इलायची हिरवी. आता इथं हवी तर तुम्ही खसखस घेऊ शकता, अगदी 1 छोटा चमचा. ह्या स्टेजला जसं आपण तूप गरम केलं की आता ही एक प्रोसिजर आहे अगदी 5 ते 4 मिनटाची आहे, ज्याच्यामध्ये आपण जस्ट थोडंसं रोस्ट करणार आहोत. बाकी गॅसचा याचा काही संबंध नाही. इतकेच जी रेसिपी आहे ती गॅसची आहे. तूप अगदी 1 मोठा चमचा तूप टाकलं, तूप छान गरम झालं की त्याच्यात तुम्ही खसखस ॲड करू शकता. जसं मी म्हटलं आता माझ्याकडे नव्हती खसखस त्यामुळे मी स्किप केली. तूप छान गरम झालं की त्याच्यात टाकली मी फुटाण्याची डाळ 1 वाटी. आता थोडंसं अगदी 1-2 सेकंड नंतर लगेच आपल्याला टाकायचं आपलं ओल्या नारळाचं खवलेलं ओलं नारळ 1 वाटी. आता हे नसेल तर तुम्ही अगदी डीमार्टमध्ये किंवा कोणत्याही वाणाच्या दुकानात म्हणजे किराणा दुकानात डेसिकेटेड कोकोनट घेऊ शकता किंवा डीमार्ट जवळपास असेल तर तिथं इझिली खवलेलं ओलं नारळही भेटतं, तिथून तुम्ही घेऊ शकता. 1 वाटी ओलं नारळ घेतलेलं खवलेलं आणि 1 वाटी फुटाण्याची डाळ. आता फुटाण्याची डाळ आणि हे खोबरं जे आहे ना नारळ ते आपलं अगदी कलर बदलेपर्यंत नाही भाजायचं. अगदी मी म्हटलं की 3-4 मिनटाला गॅस बंद करायचा. गॅसची फ्लेम स्टार्टिंगपासूनच स्लो केलेली म्हणजे मीडियम केलेली. जसं तूप तापलं की मी लगेच फ्लेम मीडियम केली, मग हे जिन्नस टाकले. रंग बदलू अजिबात नाही द्यायचा. हे पूर्णपणे आता थंड करणार आहोत आपण. गॅस बंद करूया आणि हे थंड करूया. तर त्याच्या अगोदर सांगते अगदी सतत हलवत ह्याला भाजा. अगदी काळं किंवा अगदी लाल होऊ देऊ नका, कारण की त्याचा एक स्ट्रॉंग फ्लेवर येईल मग आपल्याला की भाजलेल्या डाळीचा किंवा भाजलेल्या नारळाचा. त्यामुळे भाजायचं अजिबात नाही कलर बदलेपर्यंत. आपल्याला जस्ट पावसाळा आहे त्यामुळे एक दम्मट वास असू शकतो फुटाण्याच्या डाळीला, त्यामुळे आपल्याला बस हे भाजून घ्यायचं आणि नारळाचं जे एक्स्ट्रा मॉइश्चर आहे ते निघून जायला हवं वाफेने, त्यामुळे बस हे भाजून घ्यायचं आहे. अजून काही एक उद्देश नाही, कलर बदलू नका. तर चला आता हे भाजून झालं, गॅस बंद केल्याने हे बदाम आणि पिस्ते जे आहेत ना त्याचे काप करून घेते. अगदी बारीक काप करायचे. माझ्याकडून थोडे जाड काप झालेले आहेत हे बघा. मी तरी स्लायसरने केलेलं आहे तरी जाड झालेले. तुम्ही ह्याच्यापेक्षाही बारीक काप करा. अगदी मिक्सरमध्ये टाकलं तरीही चालेल काप करून. आता 5 इलायची असं मी म्हटलं की आणि अर्धा कप किंवा अर्धी वाटी गूळ, आणि गूळ पावडर नसेल तर तुम्ही किसून किंवा चिरून घेऊ शकता गूळ अर्धी वाटी, आणि मिल्क पावडर अर्धी वाटी. आता हे संपूर्ण थंड झालं डाळ आणि खोबऱ्याचं मिश्रण की आपण हे घेतलं आहे का मिक्सिंग बोलमध्ये काढून घेतलं नारळ आणि डाळीचं मिश्रण. आता हे बघा तुम्ही बघू शकता की पॅनमध्ये कुठेही चिपकलं नाही. अगदी लास्ट मोमेंटला अगदी बुडाला जे लागलेलं होतं पॅनच्या ते अगदी थोडंसं ब्राऊन झालेलं आहे. बाकी खूप असं ब्राऊन अजिबात नाही झालेलं, म्हणजे गरम तव्यात ठेवलेलं त्यामुळे कदाचित झालं असेल. मिल्क पावडर इथे ॲड केली अर्धा कप म्हणजे अर्धी वाटी, आणि अर्धी वाटी आपण गुळाची पावडर ॲड केली आणि 5 इलायची. आता हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की ती तर पावडरच होती गुळाची आणि
मिल्क पावडर मग का मिक्स केली, तर हे सगळं कंबाईन होण्यासाठी आपण हे मिक्स केली. आपल्याला सोयीस्कर होईल त्यासाठी हे मिक्स करून घ्यायची आणि मग हे दळायचे मिक्सरमध्ये. आता जे पूर्ण प्रोसिजर जर तुम्ही बघाल तर अगदी ही नो फेल रेसिपी, एकही मिस्टेक होणार नाही तुमच्याकडून जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघितलात तर. कारण की भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सांगणारे मी याच्यात, तर नक्की फॉलो करा पूर्ण रेसिपी. आता हे बघा, मिक्सरचं कोणतेही वाटण किंवा कोणतंही काम करताना मिक्सरच्या भांड्याखाली एक ताट ठेवायचं. म्हणजे जे काही सांडलवंड होते म्हणजे आपल्या मसाल्याची वाटणाची, तर ती ताटातच पडते. आपला ओटाही घाण होत नाही आणि पडलेली वस्तू आपली वायाही जात नाही. ताटात पडली तर आपल्याला पुन्हा भांड्यात टाकता येते मिक्सरच्या. तर ही एक पद्धत नक्की फॉलो करा. काय झालं की माझं जे मिक्सरचं जार आहे ना त्याचं झाकण ते थोडंसं लूज झालं, कारण की रबर मी चेंज करून आणला जारचा, तर त्यामुळे ते थोडंसं लूज झालं झाकण. रबर तर टाईट आहे पण झाकण लूज झालं, असं झालं. म्हणजे रबर मला थोडा पातळ क्वालिटीचा भेटला फिटिंगचा. त्यामुळे आता असू द्या, काय करणार, आता ऐन टायमाला भेटलंच नाही रबर, तर मग जो होता तो मी लावून घेतला. आता हे संपूर्ण मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे मी मिक्सरमध्ये. आता हे टोटल आपल्याला 2 ते 3 बॅचेसमध्ये होईल. आता हे डिपेंड करतं की तुमचं भांडं किती छोटं किंवा मोठं आहे. मी तर म्हणेल की छोट्याच भांड्यात करा. अगदी 3 ते 4 बॅचेसमध्ये झालं ना तरीही चालेल, कारण की छोट्या भांड्यात काय होतं ना, अगदी छान पटकन बारीक होतं. मोठ्या भांड्यामध्ये टाईमही लागतो आणि एकसारखं बारीकही होत नाही, जे ड्राय आपलं वाटण आहे ते. तर कारण की ह्याच्यात आपल्याला दूध, तूप किंवा पाणीसुद्धा घालायचं नाही. आणि ह्याचंसुद्धा स्वतःचं तेल सुटेपर्यंत, म्हणजे नारळाचं किंवा चण्याच्या डाळीचं अगदी मॉइश्चर सुटेपर्यंत आपल्याला बारीक नाही करायचं. जस्ट ह्याला बारीक झालं, ओबडधोबड असलं तरी चालेल, बारीक होण्याशी मतलब. अगदी तेल सुटेपर्यंत ह्याला बारीक करू नका. मिक्सिंग बोलमध्ये परत मी काढलं हे जे आपलं पॅन होतं त्याच्यामध्ये, आणि पुन्हा आता म्हणजे टोटल तुम्ही बघू शकता 3 बॅचेसमध्ये जे आपलं संपूर्ण सारण आहे ते वाटून झालेलं आहे. आता हे लास्ट बॅच तुम्ही बघितलं किती आपलं ओटाही घाण नाही झाला आणि जे ताटात पडलं ते आपण परत भांड्यात काढलं, हे की नाही. अजिबात आपले कणही वाया गेला नाही. तर हे बघा, आता इथं मुख्य अजून एक टिप काय ना, की हे जे आपण वाटण ह्याच्यातच तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता. माझ्याकडून काय झालं की ड्रायफ्रूट्स थोडेसे जाड झाले, म्हणजे स्लायसरनीच कापले तरीसुद्धा ते जाड झाले. त्यामुळे थोडंसं अनइवन शेप मोदकचा आला, म्हणजे जे टोकं असतात ना ड्रायफ्रूट्सचे कापलेले तरी, तर ते बाहेर येतात शेपच्या, मोदकच्या शेपच्या बाहेर येतात. त्यामुळे ते थोडेसे अनइवन झाले. जर तुम्हाला चालत असतील तर वेल अँड गुड. अशा नाही की मोडतात, आपले मोदक अजिबात मोडणार नाही, छान बाइंडिंग येते, बट ते थोडेसे बाहेर येतात. ओके, जसं मी म्हटलं की मिक्सरच्या भांड्यातही तुम्ही ड्रायफ्रूट्स बारीक करू शकता, काहीच हरकत नाही, खायचं आपल्यालाच आहे पोटात. तर हे बघा, आता सगळे ड्रायफ्रूट्स तर मी टाकलं ह्याच्यात. मी ऑलरेडी स्लायसरनी स्लाईस करून घेतलेले, ते छान मिक्स केले. आता ह्याच्यात तुम्ही जसं मी म्हटलं खसखस ॲड करू शकता किंवा जायफळसुद्धा ह्या स्टेजला ॲड करू शकता किसून. मोल्ड घेतलेला आहे, जो मोदकचा मोल्ड असतो तो मध्यम आकाराचा घेतला. मध्यम आकाराच्या इथं 17 ते 18 मोदक तयार होतात ह्या मिश्रणात, ह्या सारणामध्ये आणि ह्या मोल्डनी 17 ते 18. आता हे बघा, मी दाब देऊन छान ह्याला मोल्डमध्ये टाकून घेतलेलं आहे. आता ह्यात माझ्या मिश्रणाला तर छानपैकी मॉइश्चर आहे. जर तुमचं मिश्रण अगदी ड्राय झालं किंवा त्याला मॉइश्चर नाही राहिला, बांधता नाही आलं, तर काय करायचं ते सुद्धा सांगते. आता हे बघा, छान असं न फुटता हा मोदक तयार झाला. जसं मी म्हटलं बदाम आणि पिस्त्याचे काप बाहेर येतात ते असू द्या. आता मी ऑलरेडी मिक्स केलं म्हणून मला काय पर्याय नव्हता, बट जर तुमच्यासोबत असं होऊ नये त्यामुळे म्हटलं मिक्सरच्या भांड्यातच बारीक करून घ्या. ओके, आता मी बाकीचे मोदक करून घेते. आणि ह्याच्यात जर तुमचं हे ड्राय झालं मिश्रण, त्याच्यात तुम्हाला अगदी 2 चमचे तूप किंवा 2 चमचे दूध. दूध नॉर्मल घ्यायचं आणि तूपसुद्धा नॉर्मल घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आणि हे रेडी आपले मोदक सगळे करून. अगदी 3 ते 4 मिनटाच्या आत तुम्ही इतके सगळे मोदक करून तयार कराल. इतकी साधी सोपी ही रेसिपी आहे. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. लास्ट मोमेंट लावणारी रेसिपी आहे, मस्ट ट्राय आहे. आता ह्याची मागची स्टोरी मी तुम्हाला सांगते. माझ्या एक मैत्रिणीने मला इन्व्हाइट केलं गणपतीसाठी. आता मी तर हे फेस्टिवल फॉलो नाही करत, बट जर तुम्हीसुद्धा माझ्यासारखं कुठे जाणार असाल तर बाजारातली काय स्वीट घेऊन जाण्यापेक्षा ही रेसिपी नक्की करून नेली तर अगदीच अप्रतिम. म्हटलं चला तिला काय आवडेल किंवा तिला हेल्पफुल काय होईल असं काय घेऊन जाऊ.
तर घरात करून. तर मी म्हटलं काय नाही हो, मग म्हटलं चला मोदकच करून येऊ, जे तिलाही कामाला येतील आणि तिचंही थोडंसं काम वाचेल आणि बाजारापेक्षा घरातले मोदक करायचे तर छान राहील. तर मग झटपट असे अगदी 7व्या-8व्या मिनटाला आपले मोदक तयार झाले आणि आता उद्यासाठी मी तयार आहे जाण्यासाठी. तर आवडले असतील ही रेसिपी तर मस्ट ट्राय आहे आणि नक्कीच लाईक करा, शेअर करा भरभरून, म्हणजे ही छान छान अशी रेसिपी आपल्या सर्व सबस्क्रायबरला, आपल्या सर्व मित्रपरिवारांसोबत शेअर करा. आणि झटपट असे होणारे हे इन्स्टंट तोंडात टाकताच विरघळणारे, जसं मी म्हटलं ह्याच्यात ना खवा आहे, ना रवा आहे, ना कंडेन्स मिल्क आहे, नाही उकड आहे, नाही बेसन पीठ आहे. अगदी झटपट आणि कमी साहित्यात आणि कमी वेळेत होणारे हे तोंडात ठेवताच विरघळणारे उत्कृष्ट असे मोदक आपले तयार होतात अगदी 8व्या मिनटाच्या आत. तर आवडली असेल ही रेसिपी मस्ट ट्राय आहे आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ती. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.